नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इंजिनियर शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण एक महत्त्वपूर्ण प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत। तो प्रश्न म्हणजेच अमावास्यानंतर किंवा पौर्णिमेनंतर कीटकनाशक फवारणी करण्याची खरंच गरज आहे का? चला तर मग आज आपण हे स्पष्ट करूया। शेतकरी बांधवांमध्ये सध्या एका गोष्टीची अफवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरवण्यात आली आहे, ती म्हणजे अमावास्येनंतर किंवा पौर्णिमेनंतर कीटकनाशक फवारणी केलीच पाहिजेत, कारण या दिवशी कीटकांची प्रजनन क्षमता वाढते, असे सांगून कृषी केंद्रावाले शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत। परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून कीटकनाशकाची फवारणी ही अमावास्या आणि पौर्णिमेच्या काळावरती अवलंबून नसते। कीटकनाशकाची फवारणी ही कीटकांची वर्तमान स्थिती, त्यांच्या अंडी, अळी आणि प्रौढावस्था यांचा विचार करून केली पाहिजे। फवारणीसाठी आदर्श वेळ म्हणजे कीटकांच्या संख्येचा आणि त्यांच्या जीवनचक्राचा विचार करून केलेली फवारणी होय। अमावास्या किंवा पौर्णिमा हे खगोलीय घटनांपेक्षा कीटकांच्या स्थितीवरती लक्ष देणे अधिक महत्त्वाचे ठरते। यामुळे मित्रांनो, अमावास्या किंवा पौर्णिमेच्या आधी किंवा नंतर फवारणी करण्यापेक्षा कीटकांची उपस्थिती आणि त्यांच्या जीवनचक्रावर आधारित फवारणी करणे आवश्यक आहे। यामुळे शेतकरी मित्रांनो, कृषी केंद्रवाल्यांच्या अफवेला बळी पडू नका। स्वतः प्लॉटवरती जा, प्लॉटची पाहणी करा। जर खरंच कीटकनाशकाची गरज असेल, कीटकांचा प्रादुर्भाव वाढला असेल, तरच कीटकनाशकाची फवारणी तुम्ही करा। आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल। तुम्हाला काही प्रश्न असल्यास कॉमेंट्समध्ये नक्की विचारा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।